धाराशिवच्या कळंब येथील महिलेच्या हत्येप्रकरणातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुख्य आरोपी फरार आहे। कळंब पोलिसात पहाटे 5 वाजता 2 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का या अँगलने देखील पोलीस तपास करणार आहेत। कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपींवर पोलिसांना संशय आहे। त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय, तर प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे। पहाटे 5 वाजता या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेची हत्या आणि संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध आहे का हे पाहणं गरजेचं आहे। या हत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। कळंब पोलिसात पहाटे 5 वाजता 2 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अप्पासाहेब शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। अप्पासाहेब, ज्या आरोपीला पकडण्यात आलंय त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आणि संतोष देशमुख हत्येच्या अँगलने कसा तपास पोलीस पुढे करणार आहेत? प्रज्ञा, या प्रकरणातले जे 2 आरोपी पोलिसांच्या रडारवरती होते त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। तो जो मुख्य आरोपी आहे हत्या प्रकरणातला, त्या आरोपीला त्याची ओळख, त्याला घरात आसरा देणं, गुन्हा लपवून ठेवण्याला मदत करणं अशा अनुषंगानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र मुख्य जो आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। तो आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आणि चौकशीनंतर पोलीस या अंगानेही तपास करणार आहेत की संतोष देशमुख या हत्या प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, आणि ज्यावेळेस मुख्य आरोपी ताब्यात येईल त्यावेळेसच याचा अधिक उलगडा व्हायला मदत मिळेल। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।